मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर कन्फ्यूज असाल की करिअर कुठल्या क्षेत्रात निवडावं, आपल्या मित्रमैत्रिणींनी जे घेतलेलं करिअर आहे ते आपण निवडावं, की आपल्या आजूबाजूला जे ऑप्शन दिसत आहेत आपल्याला ते आपण निवडावे, की आपल्या पॅशनला, आपल्या पर्सनॅलिटीला अलाइन, आपल्या पर्सनॅलिटीला सुटेबल असं करिअर निवडावं. तर मी म्हणेन मित्रांनो, तुमच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या पॅशनला अलाइन असलेलं करिअर हे जर तुम्ही निवडलं तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकता. मात्र हे पॅशन कसं फाईंड करायचं आणि त्या पॅशनशी अलाइन, तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाइन करिअर निवडताना तुमच्या मनामध्ये जी असलेली भीती आहे ती कशी दूर करायची, आपल्या आजूबाजूला जे काही लोक प्रश्न विचारतात, ओके, त्या प्रश्नांना कशा प्रकारे सामोरे जायचं आणि त्या पॅशनच्या माध्यमातून एक चांगले पैसे कसे कमवायचे ते पण आपण ह्या कोर्समध्ये कव्हर करणार आहात. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडीच कुठलं तरी करिअर पाथ निवडलेला आहे तरीही त्यांना काही काळानंतर त्यांना रिअलाइज होतं की आपलं पॅशन हे नाही आहे, आपलं पॅशन दुसरं कुठलं गोष्ट आहे, ठीक आहे. तर त्या केसमध्येही तुमचं पॅशन तुम्ही कसं परस्यू करायचं आणि हळूहळू तुम्ही पॅशनच्या अलाइन आणि तुमच्या पर्सनॅलिटीच्या अलाइन करिअर कसं निवडायचं, त्यामध्ये स्विच करायचं, तेही आपण ह्या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. तर आज आपण या कोर्सच्या पहिल्याच लेक्चरला सुरुवात करतोय. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. मित्रांनो, दररोजच्या जीवनामध्ये आपण आकाशात उडणारे पक्षी बघतोय, पाण्यात पोहणारे मासे बघतोय, इकडे तिकडे उड्या मारणारे माकड बघतोय, असे विविध प्रकारचे प्राणी बघत असतो. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की जो आकाशामध्ये पक्षी उडतोय किंवा पाण्यामध्ये जो मासा पोहतोय, त्याला कधी असं होतंय का की आज आता खूप बोर झाले त्यामुळे आज निवांत राहू, ठीक आहे. कदाचित जर थकलेले असतील तर एका वेळची गोष्ट वेगळी आहे की निवांत झाडावर कुठेतरी बसलेले आहे, ओके. परंतु जी गोष्ट उडण्याची किंवा पाण्यामध्ये माशाच्या बाबतीत पोहण्याची ती ते निरंतर करतात, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत. बरं, तर त्यांना शिकवावं पण नाही लागत, ओके. तर ते नॅचरली त्या गोष्टी करत असतात, ओके. तर मात्र माणसाच्या बाबतीत तशा गोष्टी घडतात का? माणूस हा जे काही काम तो करतोय दररोजच्या जीवनामध्ये तो ते नॅचरली करतोय का, राईट? तर त्याचं उत्तर बऱ्यापैकी नो येतं. का? कारण की जे मासे पाण्यामध्ये पोहत आहेत, पक्षी आकाशात उडत आहेत, तर ते त्यांच्या नॅचरली त्यांच्या स्ट्रेंथ आहे त्याच्या अलाइन ते काम करत असतात, ओके. नॅचरली पक्ष्याला उडण्याची कला भेटलेली आहे, प्राण्याला पोहण्याची कला भेटलेली आहे, राईट. आणि त्याच्या स्ट्रेंथनुसार तो त्याची कामं करत असतो. त्यामुळे त्यांना जे काही ते कामं रोज करत असतात त्याच्यामध्ये कधीच बोर झालेलं तुम्हाला दिसणार नाही, ओके. मात्र माणसाचं असं होत नाही. आपण करिअर निवडतो तर कसं निवडतोय? आपला भाऊ, मित्र, मैत्रीण किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा एकंदरीत जो ट्रेंड चालू आहे त्यानुसार आपण आपलं करिअर निवडतो. त्याने होतं काय? समजा तुमचा भाऊ MPSC पास झाला, UPSC पास झाला, IAS झाला, ओके, आणि त्याच्यामध्ये त्याला पाहिजे तसं सक्सेस पण मिळालं. तुम्हाला वाटतंय नाही, पॉसिबिलिटी आहे की मला पण मिळेल. पण प्रॅक्टिकली तशा गोष्टी घडताना तुम्हाला दिसत आहेत का? तर नाही दिसत. कारण की तुमच्या भावाच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि तुमच्यामध्ये हा जमीन आसमानचा फरक असतो, बरोबर. त्याचबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी जनरली आपण करिअर निवडताना काय करतो, जास्त करून मित्रांच्या दृष्टीने, म्हणजे आपल्या मित्रांनी समजा इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्स घेतलं, आपण कम्प्युटर सायन्स घेतो, राईट. किंवा ज्याची डिमांड आहे मार्केटमध्ये, ज्याची डिमांड आहे त्या हिशोबाने आपण आपलं करिअर निवडतो. पण मुळात ते आपल्या पर्सनॅलिटीला अलाइन आहे का? ते आपल्या पर्सनॅलिटीला अलाइन आहे का, ते आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जर ते आपल्या पर्सनॅलिटीला अलाइन नसेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला त्या फील्डमध्ये पाहिजे तसं सक्सेस मिळणार नाही. कदाचित तुम्ही सर्वाईव्ह करून घ्या पण तुम्हाला पाहिजे तसं सक्सेस त्या फील्डमध्ये मिळणार नाही, ओके. सो करिअर निवडताना अतिशय महत्त्वाची जी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला तुमचा पर्सनॅलिटी काही ओळखता यायला पाहिजे, आणि तुमच्या पर्सनॅलिटीनुसार कुठलं करिअर तुमच्यासाठी सुटेबल आहे ते तुम्हाला ठरवता यायला पाहिजे. तेच आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये बघणार. सेकंड थिंग, तुम्हाला तुमचं पॅशन, तुमचं लायकिंग तुम्हाला समजायला पाहिजे. पॅशन आणि लायकिंग म्हणजे काय? तर ते अशी गोष्ट जी तुम्ही फ्लो बरोबर करत असता, नॅचरली चांगलं करू शकता,
ती गोष्ट म्हणजे तुमचं पॅशन किंवा लाईफ. ओके. जर तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन काही एखादी गोष्ट करताय, बाहेर जाऊन एखादी गोष्ट करताय, तर त्या केसमध्ये मात्र तुम्ही ती गोष्ट तेवढी इफिशियंटली करू शकणार नाही. जर पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशाला जर हवेमध्ये उडायला सांगितलं तर उडू शकणार का नाही? कारण की ती त्याची स्ट्रेंथ नाही, नॅचरल स्ट्रेंथ नाही. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल ह्या पृथ्वी तलावर असलेल्या प्रत्येक जीवाचे काहीतरी विशेष काम आहे. तसंच प्रत्येक माणसाचं एक काहीतरी काम आहे. ओके. त्याला काहीतरी नॅचरली त्याच्या काही स्ट्रेंथ असतात, त्याचे काही विकनेसेस असतात. त्याला अलाईन त्याच्या पर्सनॅलिटीनुसार, एकंदरीत त्याच्या स्वभावानुसार जर त्यांनी करिअर निवडलं, त्याचं पॅशननुसार जर त्यांनी करिअर निवडलं, तर डेफिनेटली तो त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये टॉपमध्ये जाऊ शकतो. असं कुठलंच क्षेत्र नाही ज्यामध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्तरावर गेलेले व्यक्तिमत्व सापडणार नाही. ती लोक त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्तरावर यासाठीच जाऊ शकतात कारण की त्यांनी त्यांच्या पॅशनला, त्यांच्या लाइकिंगला, त्यांच्या पर्सनॅलिटी टाईपनुसार त्यांनी करिअर निवडलेलं आहे. ओके. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आपण आपल्या पॅशन आणि लाइकिंगनुसार आणि आपल्या पर्सनॅलिटीनुसार करिअर निवडायचं आहे. ओके. आता हे असं का म्हणतोय मी? कारण की आपण आपल्या दिवसातील 1/3 टाईम, ठीक आहे, म्हणजे साधारण 8 ते 10 तास हे आपण आपल्या कामाला देत असतो. ठीक आहे. 8 ते 10 तास आपण काम करत असतो. मग हा जो 8 ते 10 तासाचा वेळ आहे तो आपला कसा आनंदी जायला पाहिजे. तुम्हाला काम करताना मजा यायला पाहिजे. ओके. जर तुम्हाला त्या कामामध्ये मजा येत नसेल, तुम्हाला बोर होत असेल, तर मात्र ते काम तुमच्यासाठी नाही आहे. ओके. म्हणजे ते तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाईन होते. ओके. सो त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही करिअर निवडताना तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाईन जर करिअर जर तुम्ही निवडलं तर डेफिनेटली तुम्ही त्या कामामध्ये ते काम करताना तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके. आता आपल्यापैकी बरेचसे असे विद्यार्थी असतील ज्यांनी करिअर निवडलं असेल आणि काही असे असतील की जे ऑलरेडी कुठल्या तरी करिअर पाथवर असतील, परंतु त्यांना एक फिअर असेल की आपण जे काही करिअर निवडू किंवा जे काही आपण आपल्या पॅशननुसार आपण आपलं करिअर जर निवडलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला ट्रेकिंगचा शौक आहे, तर तो ट्रेकिंगनुसार त्याने जर करिअर निवडलं तर आपण खरंच त्यामध्ये सक्सेसफुल होऊ का? ओके. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण जनरली सिक्युरिटीच्या नादामध्ये आपण आपलं जे नॅचरल फ्लो आहे तो विसरून चाललेलो आहे. ओके. पण जर तुमची ही मनातील भीती निघाली आणि तुम्ही तुमचं पॅशन एक योग्य पद्धतीने तुम्ही फॉलो केलं तर कालांतराने तुम्ही तुमचं पॅशन तर फॉलो करू शकता, परंतु त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही अर्निंग पण करू शकता. ओके. एक चांगलं करिअर पाथ तुम्ही त्यामध्ये बनवू शकता. ओके. सो हा जर तुम्ही फिअर काढला तुमच्या मनातून की आपलं पुढे होईल की नाही आणि तो फिअर कसा काढायचा या बाबतीत आपण पुढे बोलणारच आहे. पण हा जर फिअर तुम्ही काढला तर तुम्ही जे काही क्षेत्र तुम्ही निवडणार त्यामध्ये तुम्ही टॉपला पोहोचणार आहात. ओके. स्टीव्ह जॉब किती लोकांना माहिती आहे? ओके. ॲपलचे फोन सगळ्यांना पाहिजेत, आयफोन, राईट. सो आयफोन ह्या किंवा ॲपल या कंपनीचा जो ओनर होता तो म्हणजे स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह जॉब जेव्हा त्याच्या शेवटच्या स्पीचमध्ये ते त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिलेली, त्यांनी एकच महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं लाइकिंग समजायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला तुमचं लाइकिंग समजायला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचं लाइकिंग समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा शोध थांबवायला नको. वन बाय वन तुम्ही एक्सपेरिमेंट करत चला की हे मला आवडतं, हे मला आवडतं, हे मला आवडतं. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की आपल्याला ही गोष्ट आपल्याला आवडते, ही गोष्ट आपल्याला करायला मजा येते, मात्र त्या दिवशी तुम्हाला डिसाईड करायचं आहे की आपल्याला आता करिअर आपल्याला या क्षेत्रात करायचं आहे. राईट. तर स्टीव्ह जॉबनी अतिशय महत्त्वाचं हे स्पीच आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिलेलं. तर डेफिनेटली तुम्ही ते स्पीच बघा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे क्रिस गार्डनर याच्यावर आधारित एक मूवी आहे. कुठला? पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. ठीक आहे. पर्स्यूट ऑफ हॅपीनेस या मूवीमध्ये तुम्ही बघाल की एक
होमलेस व्यक्तीपासून तर मल्टीमिलियनियर व्यक्ती कसा बनतो, तो का बनतो, तर त्यांनी जे त्याचं करिअर निवडलेलं आहे ते त्यांनी त्याच्या पॅशनला अलाइन करिअर निवडलेलं आहे. ओके, त्यामुळे तो एक होमलेस व्यक्तीपासून तर मिलेनियर व्यक्ती बनू शकतो. ओके, सो त्या संदर्भात जो मूवी आहे तो म्हणजे पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, तो पण तुम्ही एकदा नक्की बघा. तुम्हाला कळेल की एक आपला राईट डिसिजन, करिअरच्या बाबतीत राईट डिसिजन आपल्या जीवनामध्ये मॅजिक करू शकतो. ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत त्यांचं करिअर हे त्यांच्या पॅशनशी अलाइन, त्यांच्या लाइकिंगशी अलाइन, त्यांच्या पर्सनॅलिटीशी अलाइन निवडलेलं आहे, अशा लोकांना विचारण्यात आलेलं आहे की व्हॉट इज हॅपीनेस. ओके, हॅपीनेस म्हणजे काय? हॅपीनेस ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. रिलेशनशिप म्हणा किंवा तुमचं करिअर म्हणा. ओके, जीवनामध्ये जी अल्टिमेट गोल आहे हा तुमचा आनंदी असणं आहे, बाय एनी वे. ओके, कुठल्याही माध्यमातून. तर मी जे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं की तुम्ही दिवसातील 1/3 वेळ, किती 1/3 वेळ, साधारण 8 ते 10 तास हे तुम्ही तुमच्या करिअरवर घालवत असता, तुमच्या कामासाठी घालवत असता, तर तो तुमचा वेळ हा आनंदीदायी असेल. तुम्हाला त्या कामामधून मजा यायला पाहिजे. तर ते केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा ते करिअर तुमच्या पॅशनशी आहे. मग अशा पॅशनेट लोकांनी, ज्यांना त्यांच्या कामामध्ये मजा येते, त्यांना विचारण्यात आलं की व्हॉट इज हॅपीनेस फॉर यू. ओके, तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही करिअर हे तुमच्या पॅशनशी अलाइन निवडता, तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला हॅपीनेस मिळतो. आणि हॅपीनेसचे 3 पॅरामीटर त्यांनी सांगितलेले. एक म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी वेळ मिळतो. सो तुम्हाला एक वेळेचं स्वातंत्र्य तुम्हाला असतं. ठीक आहे, वेळेचं स्वातंत्र्य तुम्हाला असतं. सेकंड थिंग त्यांनी सांगितलेली की तुम्ही तुमचं लाईफ जे आहे ते तुमच्या ओन टर्म्सवर जगू शकता. ठीक आहे, तुम्ही स्वतःच्या टर्म्सवर तुमचं लाईफ जगू शकता. कारण की तुमचं जे करिअर आहे हे तुमच्या पॅशनशी आहे, तुम्हाला ते त्याच्यामध्ये मजा येते आणि त्याचबरोबर तुम्हाला हॉलिडे टाईम पण मिळतो आणि तुम्ही तुमच्या नियमानुसार कोणाचं बॉसिंग तुम्हाला सहन करावं लागत नाही. राईट, सो तुम्ही तुमच्या ओन टर्म्सवर बेसिकली तुमचं लाईफ तुम्ही जगत असता. तुम्हाला जसं आयुष्य ड्राफ्ट करायचं आहे, जसं आयुष्य तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे, ठीक आहे, जसं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जगू शकता. हा सेकंड पॅरामीटर त्यांनी सांगितला. आणि थर्ड म्हणजे तुम्ही जर तुमचं करिअर हे तुमच्या पॅशनशी अलाइन असलं किंवा तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाइन असलं, तर तुम्ही सोसायटीवर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट करू शकता. सोसायटीसाठी तुम्ही चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकता. ओके, सो हे जे 3 फॅक्टर मिळून बेसिकली माणसाला हॅपीनेस मिळतो. एक, क्वालिटी टाईम. दुसरं, तुम्ही स्वतःचं आयुष्य तुमच्या टर्म्सनुसार जगू शकता. आणि तिसरं, तुमच्या कामाचा इम्पॅक्ट हा सोसायटीवर पॉझिटिव्ह पद्धतीने. ओके, मग यामध्ये पैशाचं मॅटर काय? तुम्हाला यामध्ये पैसे मिळतात का? तर पैसे या केसमध्ये जर तुम्ही तुमचं करिअर हे तुमच्या पॅशनशी अलाइन निवडलेलं, तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाइन निवडलं, तर मनी इज बाय प्रोडक्ट ऑफ ऑल युअर वर्क. ठीक आहे, म्हणजे हे मनी याच्याबरोबर ह्या 3 गोष्टीबरोबर मनी हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. ठीक आहे, तर मनी हे ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यातनं जनरेट करू शकता. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणारच आहे की तुमच्या पॅशनशी अलाइन करिअर निवडून तुम्ही त्यामधनं पैसे कसे जनरेट करू शकता, तुमच्या स्किलला तुम्ही मॉनिटाईज कसे करू शकता, त्यातून तुम्ही पैसे कसे मिळवू शकता. ओके, ते पण आपण बघणार आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जर तुमचं करिअर तुमच्या पॅशनशी अलाइन निवडलेलं, राईट, तर तुम्हाला काय मिळेल? हॅपीनेस मिळेल. राईट, जे 8 ते 10 तास तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला मजा येईल. हॅपीनेस म्हणजे काय? तुम्हाला एक स्वतःसाठी टाईम भेटेल, हॉलिडे टाईम, स्वतःसाठी टाईम भेटेल, तुमच्या फॅमिलीसाठी टाईम भेटेल. सेकंड थिंग, तुम्हाला तुमचं जे लाईफ आहे तुम्ही स्वतःच्या ओन टर्म्सवर तुम्ही जगू शकता. थर्ड थिंग, तुम्ही जे काही काम करताय त्याचा इम्पॅक्ट हा सोसायटीवर पॉझिटिव्ह पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. ओके, तर तुमच्या कामाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा सोसायटीवर क्रिएट करू शकता. आणि ह्या सगळ्यातून ऑटोमॅटिकली तुम्हाला मनी जे आहे, पैसे जे आहे हे ऑटोमॅटिक याच्यातनं जनरेट होतील. ओके, सो इफ यू रिअलाइज की आपल्याला आता XYZ
क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, राईट? तर मात्र तुम्ही ऑलरेडी कुठल्या 9 to 5 जॉबमध्ये किंवा अशा जॉबमध्ये अडकलेला आहात. पॉसिबिलिटी आहे की एखाद्याला जो XYZ जॉब तो करतोय ते त्याला आवडतही असेल, पण तुमची जर परिस्थिती अशी असेल की तुम्ही अशा जॉबमध्ये अडकलेला आहे जे तुम्हाला आवडत नाही, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या पॅशनशी अलाइन करिअर कसं निवडायचं, ओके, तर त्याच्या काहीतरी बेसिक स्टेप्स आहेत. 1 by 1 त्या स्टेप्स आहेत, त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पण इथं जस्ट एक छोटंसं एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. फॉर एक्झाम्पल, तुमचं ट्रेकिंग हे एक पॅशन आहे, ठीक आहे. तर इनिशियली जर मला कळतंय की माझं ट्रेकिंग हे पॅशन आहे, तर पहिले मी गोष्ट करणार की त्यासाठी मला वेळ कसा काढता येईल, ओके. तर मी पहिले बघेन की यासाठी मला टाईम कसा काढता येईल. फॉर एक्झाम्पल, आता मी सोमवार ते शुक्रवार जॉब करतोय, तर मी विकेंडला पहिले त्यासाठी टाईम काढतो, ओके. तर त्यासाठी मी विकेंडला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, विकेंडच्या पार्टीज असतात, बरंच एन्जॉयमेंट आपण करत असतो, ओके. सो ते स्किप करून विकेंडला मी सकाळी 4 वाजता उठणार, ओके, आणि पहिले ट्रेकवर जाणार. त्यानंतर सेकंड स्टेप, त्या बाबतीत नॉलेज गॅदर करायला चालू करणार, जेणेकरून जे काही लोक आहेत त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल, ओके. तर त्या बाबतीत मी नॉलेज गॅदर करायला चालू करणार, ओके, म्हणजे जेणेकरून तुमची एक अथॉरिटी ही मार्केटमध्ये तयार होईल. थर्ड थिंग, आता मला त्यातनं पैसे कमवायचे आहे, तर तिसरी स्टेप म्हणजे काय, तर मी विकेंडचे ट्रेक ऑर्गनाईज करणार, ओके. त्यामध्ये बघणार की आपल्याला या पॅशनच्या माध्यमातून आपण यातनं काही पैसे मिळवू शकतो का, आणि हे याला आपण करिअर करू शकतो का. तर इनिशियल लेवलला विकेंडचे ट्रेक ऑर्गनाईज करणार. आणि जेव्हा आपल्याला कळलंय की आपण आता मार्केटमध्ये आपण चांगली आपली अथॉरिटी निर्माण केलेली आहे, लोकांचा विश्वास वाढलेला आहे, योग्य ते आपण नॉलेज गेन केलेलं आहे, आणि आता आपण कमवत असलेल्या जे काही आपलं इन्कम आहे त्याच्या साधारण 75 ते 80% इन्कम हे मी आता माझ्या पॅशनच्या माध्यमातून जर कमवत असेल, तर डेफिनेटली नंतर मग पुढची स्टेप घेणार. शेवटची स्टेप म्हणजे फुल टाईम तुम्ही तुमच्या पॅशनला देणार, आणि ते पॅशन असे आपलं एक करिअर आपण निवडणार, ओके. हे अतिशय शॉर्टमध्ये सांगितलं. या प्रत्येक स्टेप आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की सर, मी जर असं ऑफबीट काहीतरी करिअर निवडलेलं, तर माझ्याकडनं होणार का, त्यातनं मी पैसे कमवू शकणार का, जर मी त्याच्यामध्ये फेल झालो तर, जर त्याच्यामध्ये आपले नातेवाईक काय बोलतील, मित्रमंडळी काय बोलतील, असे अनेक प्रश्न तुम्हाला येत असतील, राईट. तर काळजी करू नका, पुढचं लेक्चर त्यावरच आहे, फेल्युअर कसं हँडल करायचं, आणि फेल्युअर हँडल करून आपण त्या क्षेत्रामध्ये पुढं कसं जायचं, ओके. होप यू लाईक द लेक्चर. आजच्या लेक्चरचं सार एवढंच आहे की तुम्हाला हे जे काही करिअर तुम्ही निवडणार आहात ते तुमच्या पर्सनॅलिटीची अलाईन तुम्हाला असायला पाहिजे, तुमच्या पॅशनची अलाईन असायला पाहिजे. ते का, तर त्यातून तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे. हॅपीनेसचे 3 फॅक्टर, स्वतःला टाईम भेटणार आहे, क्वालिटी टाईम भेटणार आहे तुम्हाला, तुमच्या सोसायटीवर तुम्ही चांगला इम्पॅक्ट करू शकता, ओके. आणि त्याचबरोबर 3 फॅक्टर होते, तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगू शकता, ओके. सो हे हॅपीनेसचे 3 फॅक्टर होते, आणि मनी इज अ बाय प्रोडक्ट ऑफ इट, हा संपूर्ण लेक्चरचा सार आहे. सो होप यू लाईक द लेक्चर. डेफिनेटली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, आणि इतरही तुमचे काही डाऊट असतील, या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीवर लेक्चर पाहिजे असतील, तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. आपला मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, मेल करू शकता. डेफिनेटली आपण त्यावर पुढील लेक्चर आणण्याचा प्रयत्न करूया. स्टे ट्यून. या कोर्समधील हा फक्त पहिलं लेक्चर झालेलं आहे. पुढचं लेक्चर लवकरच घेऊन येऊ आपण हाऊ टू हँडल फेल्युअर्सवर. धन्यवाद.